गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या लेक्चर नंबर 16 वर आहोत आणि आपला आर्टिकल चालू आहे 10.21. काय आहे हो 10.21 आर्टिकल? मायनर ऑफ एन एलिमेंट. इफ A is equal to Aij is any square matrix. ए मॅट्रिक्स कशी असली पाहिजे? स्क्वेअर असली पाहिजे. मग ते 4x4 असेल, n/n असेल. देन डिटर्मिनंट Aij कॉल्ड द मायनर ऑफ I, jth एंट्री Aij of A and may be denoted by capital Mij. ही झाली मायनर ऑफ एन एलिमेंटची डेफिनेशन. नेक्स्ट आर्टिकल 10.22 को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट. आता को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट एखाद्या दिलेल्या मॅट्रिक्सचं कसं काढायचं हे बघू आपण. इफ A is equal to Aij is any square matrix of order n/n, -1 plus j into determinant capital Aij is called the cofactor of I, jth entry Aij of A and may be denoted by Cij. त्याला आपण Cij डिनोट करू. मग आता हा I काय आहे? I आहे फर्स्ट. I stands for number of rows, J stands for number of columns. पण इथे n/n च्या मॅट्रिक्स मधून जसं जनरल मॅट्रिक्स आपल्याला माहित आहे A11, A12 अप टू A1n, A21, A22 अप टू A2n, AN1, AN2 अप टू ANN. या जनरल मॅट्रिक्स मध्ये पहिला जो एलिमेंट आहे A11 त्याचं जर कोफॅक्टर काढायचा असेल तर A11 विच इज इक्वल टू पहिला कॉलम डिलीट होईल, पहिला रो डिलीट होईल. म्हणजे जे डिटर्मिनंट मध्ये शिल्लक राहील, जे त्या मॅट्रिक्स मध्ये मग n-1 ऑर्डरची मॅट्रिक्स राहील, ते त्या एलिमेंटचं कोफॅक्टर असेल. मग इथं काय होईल? -1 डिटर्मिनंट Aij, जे की डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आपल्याला ते लिहिता येते. मग ते कुठून स्टार्ट होईल? A11 च्या ऐवजी A12, A22 अप टू A12, A13 अप टू A1n. त्याच्यानंतर A22, A23 अप टू A2n आणि शेवटी AN2, AN3 अप टू ANN. तो रो डिलीट करायचा पहिला आणि पहिला कॉलम डिलीट करायचा, म्हणजे हे मिळेल. इज कॉल्ड द कोफॅक्टर ऑफ I, jth एंट्री Aij ऑफ A and may be denoted by Cij. त्याला आपण Cij म्हणू. Thus Cij is equal to cofactor of I, jth entry of a matrix A which is equal to -1 plus j determinant capital Aij, where capital Aij is the n-1 by n-1 सबमॅट्रिक्स ऑफ A. जे दिलेली मॅट्रिक्स असेल त्याचा पहिला कॉलम आणि पहिला रो, म्हणजे एक रो आणि एक कॉलम जर डिलीट केलं तर पहिली A मॅट्रिक्स जे आपण घेतली होती ते स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. इट इज ऑफ ऑर्डर n/n. त्यामुळे एक रो आणि एक कॉलम डिलीट केल्यामुळे ते n-1 सब मॅट्रिक्स झाली. कशाची? मॅट्रिक्स A ची. ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग द ith रो अँड द jth कॉलम ऑफ A. आता लक्षात आलेलं असेल कोफॅक्टर आपल्याला कसं काढता येईल. कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. रिमार्क मध्ये इन टर्म्स ऑफ कोफॅक्टर्स द एक्सपान्शन ऑफ द डिटर्मिनंट of a square matrix A which is equal to Aij n/n is
determinant A which is equal to summation j is equal to 1 to n aij cij bracket मध्ये expansion by ith row and determinant A which is equal to summation I is equal to 1 to n aij cij bracket मध्ये expansion by jth column. Next article 10.27 adjoint of a square matrix. या आर्टिकल वर नेहमी प्रश्न असतात. फाइंड आउट adjoint of a square matrix, define adjoint of a square matrix and so on. So if A is equal to aij चा bar is a square matrix of order n and aij is the cofactor of aij in determinant A. Then the matrix capital Aij which is equal to determinant matrix form A11, A12, A13 up to A1n, A21, A22, A23 up to A2n, dot dot dot, AN1, AN2, AN3 up to ANn. जर आपल्याला ए मॅट्रिक्स म्हणजे AIJ जी मॅट्रिक्स आपण लिहिलेली आहे याचा डॅश करायचा असेल तर आपल्याला रोच कन्व्हर्शन कॉलम मध्ये लिहावं लागेल. मग कसं होईल? कॉलम मध्ये हा जो रो आहे तो कॉलम मध्ये AIJ चा बार विच इज इक्वल टू A11, A12, A13 अप टू A1n. दूसरा रो दूसरा कॉलम A21, A22, A23 अप टू A2n आणि nth रो AN1, AN2, AN3 अप टू ANn. या सफिक्सला जे आहे पहिला जो एलिमेंट आहे 1 हा रो दर्शवते आणि हा कॉलम दर्शवते. पहिला रो पहिला कॉलम. इथं हा जो आहे हा A11 A12 पाहिजे A12 सॉरी A12 A13 हा. तर आता आपल्याला हा रोचं आपण काय केलं कॉलम लिहिलं. तर दुसरा रो A21 A22 A23 अप टू A2n बरोबरच होतं. हा A11 A21 अप टू AN1. तर पहिला रो दर्शवते. दुसरा जो एलिमेंट आहे हा पहिला कॉलम दर्शवते. इथं जर विचार केला तर हा जो पहिला रो हे आहे n हा पहिले याच्यामध्ये हे चेंज केला आपण इथं म्हणता येईल. हा जो पहिला एलिमेंट आहे हा nth रो दर्शवते आणि हा जो आहे तो पहिला कॉलम दर्शवते. आपल्याला हे जर पाहिजे असेल तर हा nth रो दर्शवते आणि हा तिसरा कॉलम दर्शवते. पहिला दुसरा तिसरा अशा पद्धतीने ते आपण ट्रान्सपोज केल्यामुळे इथं एक्सप्लेन नाही करता आलं. ते वर AIJ मध्ये एक्सप्लेन करता येते. कसं लक्षात आलं असेल आता. पहिल्या प्लेसवरचं जे 1 आहे दॅट इज नंबर रो and दूसरा कॉलम is called the adjoint of A and written as adjoint of A. ही झाली डेफिनेशन. दुसऱ्या शब्दात हीच आपल्याला डेफिनेशन एक्सप्लेन करायची असेल तर टू फाइंड adjoint of a square matrix A काय करावं लागेल? रिप्लेस each element of A by its cofactor in determinant A and take the transpose. The matrix so obtained will be adjoint of A. आता हे याचा अर्थ काय आहे हे खाली आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत. त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर एक्झाम्पल्स घेऊ. त्याच्यातला पहिला कॅल्क्युलेट द adjoint of A which is equal to 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ABCD. सोल्युशन गिवन दॅट A
विच इज इक्वल टू ABCD 2x2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि आपल्याला या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट ऑफ ए काढायचं आहे. म्हणजे आपल्याला पहिले डिटर्मिनंट बघावं लागेल. डिटर्मिनंट ए हेन्स विच इज इक्वल टू मॉडमध्ये मॉड म्हणजे डिटर्मिनंटचा सिम्बॉल, इथे व्हर्टिकल 2 लाईन्स, याला आपण मॉड बी म्हणतो, पण डिटर्मिनंट आपल्याला इथं म्हणता येईल ABCD. याला जर सोडवलं तर AD मायनस BC, जे की आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. आता आपल्याला या एचा कोफॅक्टर जर काढायचा असेल तर हेन्स कोफॅक्टर ऑफ ए हा कुठे आहे एलिमेंट, हा पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे. म्हणून त्याला लिहिण्याची पद्धत आहे ब्रॅकेटमध्ये 1,1th एलिमेंट. सो विच इज इक्वल टू, फॉर्म्युला काय म्हणते, -1/i + j इंटू कॅपिटल AIJ. तर आय ची किंमत म्हणजे रो ची किंमत बी 1 आहे आणि कॉलम सुद्धा 1 आहे. म्हणजे पहिला रो पहिला कॉलम, म्हणून 1 + 1 -1/1 + 1. आता हे आणि एचा रो आणि एचा कॉलम जर डिलीट केला तर डिटर्मिनंट मध्ये काय राहील, फक्त डी राहील. आणि त्याला जर सोडवलं तर डी येईल, -1/2 म्हणजे 1 होऊन जाईल. आलं लक्षात. कोफॅक्टर ऑफ ए काय आलं, मग डी आला. कोफॅक्टर ऑफ बी जर काढायचा असेल तर बी हे कुठे आहे, पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये. म्हणून आपल्याला लिहिता येईल फर्स्ट रो कॉमा सेकंड कॉलम, दॅट इज फर्स्ट कॉमा सेकंड एलिमेंट, विच इज इक्वल टू -1/i ची व्हॅल्यू 1 प्लस j ची व्हॅल्यू 2. j स्टँड्स फॉर कॉलम. आता सी म्हणजे काय, हे हा बी याचा कॉलम जाईल आणि रो जाईल, म्हणजे शिल्लक काय राहिलं, सी, मॉड सी म्हणजे डिटर्मिनंट सी, विच इज इक्वल टू -c. वाय, बिकॉज -1/3 पॉवर जर ऑड असेल तर मायनस साइन येऊन जाईल, -c. मग काय मिळालं, कोफॅक्टर ऑफ बी विच इज इक्वल टू -c. कोफॅक्टर ऑफ सी कुठे आहे, हा सी दुसऱ्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, ब्रॅकेटमध्ये 2, फर्स्ट एलिमेंट विच इज इक्वल टू -1/2 + 1. हा जाईल, डिलीट होईल, हा डिलीट होईल. काय शिल्लक राहिलं, डिटर्मिनंट बी विच इज इक्वल टू -b. काय आलं, कोफॅक्टर ऑफ सी इज -d. लास्ट कोफॅक्टर ऑफ डी कुठे आहे, हा एलिमेंट दुसऱ्या रो मध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. म्हणून आपल्याला लिहिता येईल 2,2th एलिमेंट. सो विच इज इक्वल टू -1, आय ची बी व्हॅल्यू 2 आहे प्लस जे ची बी व्हॅल्यू 2 आहे आणि डी एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये आहे हे जर आपण डिलीट केले तर शिल्लक राहते ए. सो डिटर्मिनंट ए विच इज इक्वल टू ए. वाय, बिकॉज -1/4 आणि -sin/4 जर असेल तर ते +1 येईल आणि ती लिहायची काही आपल्याला आवश्यकता नाही. मग आता हे झाले कोफॅक्टर ऑफ ABCD. मग ॲडजॉइंट ऑफ ए आपण कधी म्हणणार किंवा केव्हा आपल्याला मिळेल, तर ॲडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू त्या प्लेसवरचे व्हॅल्यूचे कोफॅक्टर. ए चा कोफॅक्टर डी काढलेला आहे, बी चा कोफॅक्टर -c काढलेला आहे, सी चा कोफॅक्टर -b काढलेला आहे आणि डी चा कोफॅक्टर ए काढलेला आहे. असं लिहिल्याच्या नंतर हा जो डॅश आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे, रोचं कन्व्हर्शन कॉलम मध्ये करायचं. मग रो आहे डी -c, त्याचं कॉलम झालं डी -c. रो आहे -ba, त्याचं कॉलम झालं -ba. म्हणजेच काय झालं, हो म्हणजे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए विच इज इक्वल टू ABCD च ॲडजॉइंट ऑफ ए आलं मॅट्रिक्स मध्ये D -B -C A. थँक्यू.